डायरेक्ट धमकी दिली की तुम्हाला अपात्र करू आणि तुम्ही कसं काय विचारला प्रश्न. जर त्यांनी साधं आन्सर दिला असता, मला एक डेडलाईन दिली असती की तुम्हाला एका महिन्यामध्ये जानेवारी पर्यंत असं तुम्हाला देऊ, पण त्यांनी आश्वासनवर आश्वासन द्यायला 30,000 शिक्षक भरती करू करू आणि 15 जूनला त्यांनी आम्हाला जॉईनिंग लेटर देणार अशी मीडिया समोर बोललेले आहेत. त्यांचे व्हिडिओ आहेत भरपूर, तुम्ही बघा वाटल्यास. पण त्यांनी आतापर्यंत शिक्षक भरती काय केलेली नाही. महाराष्ट्रामध्ये शिक्षक भरती अनेक वर्षांपासून रखडलेली आहे. त्याचे चटके सोसणारी एक मुलगी शिक्षण मंत्र्यांना त्याच्याबद्दल काही प्रश्न विचारते तर अजिबात मध्ये बोलायचं नाही, नाहीतर तुमचं नाव घेऊन तुम्हाला डिस्क्वालिफाय करायला लावेन अशी धमकी राज्याचे शिक्षण मंत्री देत आहेत. मंत्री दीपक केसरकर यांचा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेलच, पण या व्हिडिओची वस्तुस्थिती मात्र अनेकापर्यंत पोहोचू शकली नसेल. या 2 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये केसरकर यांची 1-2 नव्हे तर 6 विधानं धादांतपणे दिशाभूल करणारी आहेत. आणि त्यामुळं या व्हिडिओचा व्यवस्थित अगदी एकेका वाक्यानुसार पंचनामा आपण करणार आहोत. तो नीट बघा. या माध्यमातून रखडलेल्या शिक्षक भरतीचं वास्तव तर तुमच्या समोर येईलच, पण ज्या मुलीनं हा प्रश्न विचारला ती नेमकी कोण आहे, त्या पाठीमागं तिची तळमळ नेमकी काय आहे आणि हे धाडस तिनं का केलं हे देखील आपण तिच्याशी बातचीत करून जाणून घेणार आहोत. सुरुवातीलाच एक गोष्ट ही पण सांगायला पाहिजे की माध्यम समोर असताना एक सामान्य मुलगी मंत्र्यांना पोटतिडकीनं हा प्रश्न विचारत होती. मंत्री महोदयांच्या कार्यक्रमामध्ये येऊन तिनं बोलणं कदाचित योग्य नसेलही, पण ज्या माध्यमांचं हे काम आहे भरतीबद्दल प्रश्न विचारणं, त्यांनी जर हे स्वतःहून केलं असतं तर कदाचित या मुलीवर प्रश्न विचारण्याची वेळ आली नसती. शिवाय मंत्री महोदय तिच्यावरती भडकत असताना, चुकीची माहिती देऊन तिला गप्प करण्याचा प्रयत्न करत असतानाही तिथे उपस्थित असलेल्या माध्यम प्रतिनिधींच्याकडून कुठलाच प्रतिप्रश्न मंत्री महोदयांना आला नाही, हे देखील दुर्दैव. व्हिडिओतला मंत्र्यांचा खोटेपणा समजून घ्यायचा असेल तर आधी शिक्षक भरतीबद्दलचे काही मुद्दे बॅकग्राऊंड म्हणून आपण नीट समजून घ्यायला हवेत. आधी बीएड झालं की तुम्ही लगेच शिक्षक बनू शकत होता, पण आता ती स्थिती जी आहे ती राहिलेली नाहीये. महाराष्ट्रामध्ये 2017 मध्ये शेवटची शिक्षक भरती झाली. ती पण 24,000 पदं भरणार असं सांगितलं गेलं, पण प्रत्यक्षात 4,800च्या आसपासच पदं भरली गेली. त्याच्या आधीची भरती झालेली होती 2012 मध्ये, म्हणजे जवळपास 11 वर्षात होणारी ही दुसरीच शिक्षक भरती असेल. बीएड झालेल्यांना आधी टीईटी आणि नंतर TAIT म्हणजे टीचर ॲप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट अशा 2 प्रक्रियांमधून जावं लागतं. महाराष्ट्रामध्ये मागच्या नोव्हेंबर महिन्यातच 30,000 शिक्षक भरतीची घोषणा केली गेली. त्यानंतर 2023च्या फेब्रुवारी-मार्च मध्ये TAIT परीक्षा घेतली गेली. TET मध्ये पात्र असलेले उमेदवार ही टेट किंवा TAIT परीक्षा देऊ शकतात. या TAIT मध्ये जे पात्र ठरतील त्यांना पवित्र पोर्टलला जाऊन रजिस्ट्रेशन आणि पुढे जिल्ह्यांचे पसंती क्रमांक द्यायचे आहेत आणि नंतर ते शिक्षक बनू शकणार आहेत. महाराष्ट्र सरकारनं भरती जाहीर केली, परीक्षा पण घेतली, पण नेमकी किती पदांची भरती करायची आहे, कुठे कुठे कशा पद्धतीनं पदं हवी आहेत याची बिंदू नामावलीच तयार नाहीये. रजिस्ट्रेशनच्या पुढं काहीच प्रक्रिया होत नाहीये. म्हणजे थोडक्यात भरती करणार म्हणून टेटची परीक्षा घेतली गेलीये, त्यात पास झालेले 2,16,000 विद्यार्थी मात्र नंतर ताटकळत ठेवलेत, कारण पसंतीक्रम देण्याची पुढची प्रक्रियाच सुरू नाहीये. ही आहे या सगळ्या प्रकरणाची पार्श्वभूमी. ती समजून घेतल्यानंतर आता आपण येऊयात त्या व्हायरल व्हिडिओकडे. तिची वाट बघून आम्ही खूप थकलो. तुम्हाला अजिबात कळत नाही शिक्षक तुम्ही होऊ शकता का? तुमची साईट ओपन झालेली आहे. साईट ओपन आहे, रजिस्ट्रेशन आहे सर, पण प्रोसिजर पुढे चालतच नाहीये ना. प्रोसिजर चालत नाही तर तुम्ही गेलं पाहिजे, तुमचा चॉईस दिला पाहिजे. एवढं सुद्धा जर तुम्हाला नाही ना सर, अजून मग चॉईस आलेली आहे. या पहिल्याच वाक्यात मंत्री महोदयांना आपल्या विभागाची किती अपुरी माहिती आहे हे दिसतं. कारण प्रोसिजर चालत नाही तर तुम्ही गेलं पाहिजे, तुम्ही तुमचा चॉईस दिला पाहिजे असं ते म्हणतायत. आता हा चॉईस म्हणजे जिल्ह्यांचा पसंतीक्रम, पण तो जर उपलब्धच नाहीये सरकारकडून तर हे विद्यार्थी ते देणार कुठे हा प्रश्न आहे. पुढे ऐका. एवढं सुद्धा जर तुम्हाला नाही ना सर, अजून मग चॉईस आलेली आहे. प्रत्येक जिल्ह्याला जाहिरात द्यायला सांगितलेली आहे आणि तुम्ही म्हणता जशी जाहिरात आली नाही. हे बघा मी तुम्हाला सांगतो, जाहिरात द्यायला सांगितलेली आहे आणि आलेली आहे यात फरक आहे. कारण
यांनी सांगितलेली असेल आणि तरी ती अजून आलेली नसेल तर तेच वास्तव आहे. आणि शिवाय भरतीसाठी परीक्षाही घेऊन टाकायची, पण ती किती पदांसाठी कुठे आहे हेच जाहीर करायचं नाही, हा सगळा अजबच कारभार म्हणावा लागेल. मी तुम्हाला सांगतो, ही जर बेशिस्त असेल तर तुम्ही सरकारी नोकरी देऊ शकत नाही. नाही सर, आम्ही मग तुम्हाला एवढं माहिती आहे 5 की वर्षापासून नाही चालू आहे हे सर. बघा, तुम्हाला एवढं सुद्धा नाही. रखडलेली तुम्ही शिक्षक कसं मुलांना शिकवणार मला सांगा. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. साईट ओपन झालेली आहे, रजिस्ट्रेशन प्रोसेस झाली सर. झाली. फक्त. मग तुम्हाला काय त्याच्या वाटत नाही पुढची procedure का? किती वाटत वेळा नाही का? वाट बघायची मग आम्ही? तुम्ही कसं आला मला विचारायला? तुम्हाला माहिती आहे की साईट ओपन झालेली आहे, भरती चालू आहे, तर एक लक्षात घ्या, श्रद्धा आणि सबुरी. साईट म्हणजे पवित्र पोर्टलची साईट, पण केवळ रजिस्ट्रेशन प्रोसेस होणं म्हणजे साईट ओपन आहे असं म्हणणं हे चूक आहे. त्याच्या पुढे या परीक्षार्थींची कुठे गरज आहे हेच सरकारनं कळवलेलं नाहीये. त्यामुळे मग भरती चालू आहे हे कसं म्हणणार हा देखील प्रश्न आहे. आजपर्यंत 5 वर्षात कोणी तुमची भरती केली? मी केली ना. मी भरती केली असं केसरकर म्हणतायत, पण इतक्या वर्षानंतर होणाऱ्या या भरती प्रक्रियेत अद्याप तरी एकाही शिक्षकाची भरती प्रक्रिया पूर्ण झालेली नाहीये. त्यामुळं ती पूर्ण होण्याआधीच मी भरती केली असा दावा मंत्री महोदय करतायत. मी जेवढा प्रेमळ आहे तेवढाच मी कडक सुद्धा आहे. माझ्या दृष्टीने माझे विद्यार्थी महत्त्वाचे आहेत. तुम्हाला तुमच्या नोकरीची चिंता असते, त्याला 30,000 नोकऱ्या मी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. पण ही भरती नेमकी किती पदांसाठीची पूर्ण होणार हे अद्याप तरी सरकारनं सांगितलेलं नाहीये. जर वायद्यानुसार ती 30,000ची असेल तर सगळे स्वागतच करतील. उद्या जर तुम्ही मुलांना ही बेशिस्त शिकवणार असाल ते मला अजिबात मान्य नाही. मला अजिबात मान्य नाही. मी तुम्हाला स्पष्ट तुमच्या तोंडावर सांगतो. कारण मला शिस्तीने शिकवणारे शिक्षकच पाहिजेत. माझे अधिकार म्हणजे सर्वस्व, विद्यार्थी म्हणजे काहीच नाही, हे मला अजिबात मान्य नाही. माझ्या दृष्टीने महाराष्ट्राचा विद्यार्थी हा पुढचा येणारा महाराष्ट्राचं भवितव्य आहे. ते महाराष्ट्राचं भवितव्य हे त्या मुलांमध्ये आहेत. आणि ती मुलं चांगली झाली तर माझा महाराष्ट्र घडणार आहे, याच्यावर माझा विश्वास आहे. त्याच्यामुळे याच्यामुळे अजिबात मध्ये बोलायचं नाही, अजिबात मध्ये बोलायचं नाही, नाहीतर मी तुमचं नाव घेऊन तुम्हाला डिस्क्वालिफाय करायला लावेन. म्हणजे केसरकर इतके ताकदवान आहेत की त्यांच्या खात्याची भरती प्रक्रिया दिलेल्या वेळेत पूर्ण करू शकत नाहीयेत. पण जर कोणी प्रश्न विचारला तर त्यांना मात्र ती भरती प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच त्यातून बाजूला करण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. डिस्क्वालिफिकेशन करू शकतात ते. जी व्यक्ती अजून सरकारी व्यवस्थेत आलेलीच नाहीये तिला ही धमकी. सरकारी नोकर म्हटल्यानंतर नेते अनेकदा बदली किंवा निलंबनाची धमकी देत असतात, पण इथे तर नोकरीत येण्याआधीच व्यवस्थेतून बाद करण्याची, नाव शोधून तिला आधीच अपात्र करण्याची धमकी खुलेआम पद्धतीनं मंत्री महोदय देत आहेत. पण महाराष्ट्रानं या मुलीच्या पाठीशी राहण्याची गरज आहे. हा सगळा प्रसंग बीडमध्ये जरी घडलेला असला तरी कोमल मूळची वसमत हिंगोलीची आहे. काय घडलं त्या नेमकं त्या दिवशी या संदर्भात तिच्याशी थोड्या वेळापूर्वी ही बातचीत केली. आपण ती बातचीत ऐकूयात. या शिक्षक भरतीबाबत ज्यांनी थेट मंत्र्यांना प्रश्न विचारण्याचं धाडस दाखवलं त्या शिक्षक उमेदवार कोमलताई आता आपल्यासोबत आहेत. थेट शिक्षण मंत्र्यांना त्यांनी हा प्रश्न विचारला, ज्याच्यामुळे आता शिक्षक भरतीचा हा जो रखडलेला मुद्दा जो आहे तो देखील ऐरणीवरती आलेला आहे. स्वतः कोमलताई आपल्यासोबत आहेत. ताई, खरं तर जेव्हा तुम्ही प्रश्न विचारला तेव्हा मंत्र्यांनी तुम्हाला थेट अपात्रतेची धमकी दिली आणि त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही आता बोलण्यासाठी उपस्थित आहात. याबद्दल खरं तर पहिल्यांदा तुमच्या या धाडसाचं कौतुक केलं पाहिजे की तुम्ही हा प्रश्न सोडलेला नाहीये, तुम्ही याच्याबद्दल बोलत राहताय. मुळामध्ये काय तो प्रसंग होता, तुम्ही तिथं कशा पोहोचलेला होतात आणि काय कार्यक्रम होता ज्यावेळी तुम्हाला हे बोलावंसं वाटलं? नमस्कार सर, माझं नाव रामपूरकर कोमल दिलीपराव. मी राहणार वसमत तालुक्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये राहते. माझा प्रश्न असा होता की सर, शिक्षक भरती जी रखडलेली आहे, जी टेट एक्झाम, अभियोग्यता एक्झाम घेतलेली आहे आमची, आम्ही क्वालिफाय आहोत, चांगल्या मार्कांनी पास आहोत, पण आमची जी प्रोसेस जी आहे शिक्षक भरतीची ती लवकर होत नाहीये सर. जी 2017ला पेपर झाला त्याची 5 वर्ष शिक्षक भरती चालू होती सर. 5 वर्ष अजूनही त्याची कंप्लीट झालेली नाहीये. 67,000 रिक्त पदे आहेत महाराष्ट्रामध्ये. पूर्ण वित्त विभागाची 80% पद भरती करायला मंजुरी असतानाही शिक्षण मंत्री माननीय दीपक केसरकर साहेब यांनी लवकरात लवकर शिक्षण भरती करत नाहीये. आमचा हेच प्रश्न आहे की जाहिरात कधी येणार आणि आम्ही त्याला प्रिफरन्स चॉईस कधी द्यायचा, आम्हाला कोणत्या ठिकाणी जॉब पाहिजे, त्याच्यासाठी आम्हाला
कधी तुम्ही प्रोसेस सुरू करणार ही? तर त्यांनी म्हणतायत की आम्ही जाहिरात द्यायचे आदेश दिलेले आहेत, पण ती जाहिरात अजून आलेलीच नाहीये ना. आम्ही प्रिफरन्स कसा देणार? आम्हाला चॉईस द्यायला जो असतो तो आम्ही कसा देणार? बरोबर. पण त्या दिवशी आणि नेमकं त्या दिवशी नेमकं काय घडलेलं होतं? म्हणजे तुम्ही मूळच्या मला वाटतं हिंगोलीच्या आहात, मग कार्यक्रम बीडमध्ये होतात. तुम्हाला अचानक तो निर्णय तुम्ही कधी घेतलात की आता जाऊन आपण मंत्र्यांना हे विचारायचं? तो प्रसंग काय होता? आम्ही मन्मथ स्वामीच्या दर्शनाला गेलो होतो. तर आमचं दर्शन झाल्यानंतर तिथे सभा सुरू होती. त्या सभेमध्ये साहेब आलेले होते. साहेबांचं भाषण मी ऐकलं आणि त्यानंतर माझी इच्छा झाली की आपण आपलं शिक्षक भरतीचा प्रश्न त्यांच्या समोर मांडायला पाहिजे. म्हणून मग मी त्यांना मीडिया समोर यायचं माझं काही इंटेन्शन नव्हतं. पण असं झालं की ऑन दी स्पॉट मी त्यांना जेव्हा विचारायला गेले त्या टाइमला त्यांचं ते मुलाखत चालू होती आणि हे ते माझं लक्ष नव्हतं त्याकडे. पण त्यांनी मी त्यांना साधा प्रश्न विचारला होता की जे आमची मागणी आहे, आम्ही जे इतके दिवसापासून निवेदन देत आहोत, आंदोलन करत आहोत, पुण्याला बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू आहे संतोष लष्करे सरांचं, त्यांच्याकडे प्रशासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे. कोणीही आम्हाला आमच्या मागण्यांकडे लक्ष देत नाहीये किंवा आमचे अभियोग्यताधारक 5-5 वर्षापासून पूर्ण अभ्यास करून पास होऊन क्वालिफाय असून आम्हाला त्यांनी अजून नोकरीमध्ये घेतलेलं नाही. आणि बिहार सारख्या राज्यामध्ये जर एवढे 1.5 लाखाची शिक्षक भरती होत असेल तर आपल्या महाराष्ट्रामध्ये का नाही, असा माझा प्रश्न आहे. बरोबर. नाही, पण त्या दिवशी तुम्ही तिथे गेलेल्या होतात. असतील आणि त्यांनी फक्त 30,000 भरत असतील तर हा टप्पा टप्पा का करत आहेत? 55,000 एकाच टप्प्यात भरती झाली पाहिजे एवढी आमची अपेक्षा आहे, बाकी काहीच नाही. आम्ही त्यांना विनंती करण्यासाठी मी फक्त त्यांना एक प्रश्न विचारला होता की आमची शिक्षक भरती कधी करणार. पण त्यांनी आम्हाला डायरेक्ट धमकी दिली की तुम्हाला अपात्र करू आणि तुम्ही कसं काय विचारला प्रश्न. म्हणजे आम्हाला लोकशाहीच्या या महाराष्ट्रामध्ये लोकशाही जी तुमचं संविधान आहे आपलं, हक्क नाहीये का आम्हाला प्रश्न विचारायचा? एवढंच म्हणणं आहे आमचं. आणि जर त्यांनी साधं आन्सर दिला असता, आम्हाला एक डेडलाईन दिली असती की तुम्हाला 1 महिन्यामध्ये जानेवारीपर्यंत असं तुम्हाला देऊ, पण त्यांनी आश्वासनवर आश्वासन द्यायला 30,000 शिक्षक भरती करू आणि 15 जूनला त्यांनी आम्हाला जॉईनिंग लेटर देणार अशी मीडिया समोर बोललेले आहेत. त्यांचे व्हिडिओ आहेत भरपूर, तुम्ही बघा वाटल्यास. पण त्यांनी आतापर्यंत शिक्षक भरती काही केलेली नाही. बरोबर. नाही, पण ज्या दिवशी तुम्ही तिथे पोहोचलेला होता तर कोण कोण होतं सोबत आणि मंत्र्यांना प्रश्न विचारण्याचा जो निर्णय आहे तो तुमचा स्वतःचाच होता का? अचानक तुम्हाला हे का वाटलं? सोबत कोणीच नव्हतं सर. आणि जे संघटनेवाले वगैरे आहेत त्यांची कोणाची साथ नव्हती. मी माझी स्वतः अभियोग्यताधारक, सामान्य अभियोग्यताधारक आहे आणि मला स्वतःला त्यांना विचारायचं असं म्हणजे माझ्या मनामध्ये होती की इच्छा. मी त्यांना कधी भेटू शकत नाही, हे तुम्हालाही माहिती आहे. सामान्य अभियोग्यताधारक आहे आणि त्यांना भेटणं म्हणजे खूप मोठं काम आहे. पण तिथे एक मला संधी वाटली की आपण बोलू शकतो, आपण इथे विचारू शकतो. आपल्याला जर चान्स भेटला तर आपण नक्कीच विचारायला पाहिजे आणि तो चान्स मला भेटलाय, बस तेवढंच. तुमचं बीएड कधी नेमकं झालेलं आहे आणि तुम्ही कुठले आहात? थोडंसं तुमची पार्श्वभूमी जी आहे ती सांगा. घर कोण चालवतं? घरी कोण कोण आहे तुमच्या? तर माझं एज्युकेशन MSc बीएड आहे. MSc मॅथ माझं 2018ला कम्प्लीट झालं आणि बीएड 2020 ला झालं. त्यानंतर मी शिक्षक भरतीची तयारी करते सर. आणि मी आता एक्झाम पास झाले, अभियोग्यताधारक, CTET क्वालिफाय आहे, नेट क्वालिफाय आहे. म्हणजे एवढं एज्युकेशन आम्ही 10-10, 15-15 वर्ष आमच्या एज्युकेशनसाठी आम्ही देतो आणि चांगल्या मार्कांनी क्वालिफाय होतो, तरी पण आम्हाला शिक्षक भरतीमध्ये लवकरात लवकर जॉईन करून दिल्या जात नाही. पण आता मंत्री महोदयांनी ही जी तुम्हाला धमकी दिलेली आहे, प्रश्न विचारला, तुम्ही एक साधा प्रश्न विचारला म्हणून ते असं म्हणतायत की तुम्ही शिक्षकाच्या म्हणजे त्यांना अपेक्षित असलेल्या शिक्षकांच्या शिस्तीमध्ये तुम्ही बसत नाही आणि अगदी तुम्हाला नाव घेऊन डिस्क्वालिफाय करेन असं ते म्हणतायत. तर जेव्हा तुम्ही हा प्रश्न मांडला मग त्याच्यानंतर त्यांचं जे उत्तर ऐकल्यानंतर तुम्हाला आता ही भीती वाटत नाही का की आपले हे सगळे प्रयत्न फोल ठरतील आणि आपण म्हणजे आता डिस्क्वालिफाय होऊ वगैरे? काय वाटतं तुमच्या मनात आता काय चाललंय? सर माझी काही चुकी झाली का? मी जर त्यांना सामान्य अभियोग्यताधारक म्हणून जर एक क्वेश्चन विचारला तर त्यांनी एवढं भडकायची काही गरजच नव्हती. मला वाटलंच नाही की त्यांना म्हणजे त्यांचा इगो एवढा हर्ट होईल म्हणून. माझा साधा प्रश्न होता, त्यांनी मला साधं उत्तर दिलं असतं की तुमचा 1 महिन्यात होईल, 1.5 महिन्यात होईल, 2 महिन्यात होईल, अशी डेडलाईन जर त्यांनी मला दिली असती तर मी त्यांना काही अपोज करायची म्हणजे गरजच नव्हती ना. त्यांनी मला उलट
सांगायच्या ऐवजी त्यांनी मला उलट धमक्या द्यायला सुरुवात केली की तुमचं नाव घेऊन तुमची माहिती घेऊन तुम्हाला डिस्क्वालिफाय करू तुम्ही. हम्म. नाही, बहुधा प्रश्न विचारणं सध्या कुणाला आवडत नाहीये. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही तुम्ही आता शिक्षिका व्हाल, पुढे जाऊन आमच्या शुभेच्छा आहेत की तुमच्या या सगळ्या प्रयत्नांना यश येवो. तुमच्या दृष्टीनं भविष्यातला विद्यार्थी जो आहे तो कसा असला पाहिजे? निमूटपणे सगळ्या याचं पालन करणारा की प्रश्न पडणारा, प्रश्न विचारणारा असला पाहिजे? त्यांनी आम्हाला असं म्हणलं सर त्या दिवशी की विद्यार्थी हा शिस्तप्रिय असला पाहिजे. जर विद्यार्थी शिस्तप्रिय घडवण्यासाठी तुम्ही जर शिक्षकच देत नसाल, शिक्षकच तुम्ही अवेलेबल त्यांना करून देत नसाल, शाळेमध्ये चार वर्ग एकच शिक्षक सांभाळत आहे सर सध्या. तिथं शिक्षकांची कमतरता आहे, तिथं विद्यार्थ्यांना शिक्षकच भेटत नाहीये, त्यांना शिकवायलाच कोणी नाहीये, तर मग त्यांना शिस्त लावणार कोण? आणि जर तुम्ही आम्हाला म्हणतायत की त्यांना शिस्तप्रिय असलं पाहिजे विद्यार्थ्यांनी असं, तर तुम्हाला शिस्त आहे का? तुम्ही आम्हाला बोलता डायरेक्ट की तुम्हाला अपात्र करू. आमची पूर्ण पात्रता आम्ही सिद्ध केली आहे सर. आम्ही सीईटी पास आहेत, सीटीईटी पास आहे, टेट एक्झाम चांगल्या मार्काने क्वालिफाय आहोत. एज्युकेशन आमचं एमएससी मॅथ बीएड आहे, तरी पण तुम्ही आम्हाला जॉब मध्ये घेत नाहीये. मग आम्ही काय? त्या दिवशी तुम्ही त्यांच्याशी जो संवाद साधत होतात, बहुधा तुमचा जो मुद्दा आहे तोच त्यांच्यापर्यंत नीट पोहोचलेला नव्हता. कारण तुम्ही म्हणत होतात की रजिस्ट्रेशन झालेलं आहे, पण त्याच्या पुढची जी एक प्रिफरन्स देण्याची जी प्रक्रिया आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला पुढे जाऊन मग सगळ्या गोष्टी होतील, तर ती सुरू झालेली नाहीये हे तुमचं म्हणणं होतं. ते फक्त हे म्हणत होते की साईट ओपन झालेली आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं आहे. आणि त्यांचं हे पण वाक्य होतं की 5 वर्षामध्ये तुम्हाला कुणी नोकऱ्या दिल्या की मी 30,000 नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या. तर याची सत्यता काय आहे? आतापर्यंत ती प्रोसेस सुरू झालेली आहे का? आणि खरोखर म्हणजे गेल्या 5 वर्षात शिक्षक भरती तर झालेलीच नाहीये, मग कुठल्या नोकऱ्यांची गोष्ट ते करतायत? सर आतापर्यंत एकही शिक्षक, आता 2017 पासून त्यांनी जेव्हापासून शिक्षण मंत्री आहेत तेव्हापासून एकही शिक्षक भरती झालेला नाहीये. आणि त्यांनी आता जे 2017ची अपात्रची यादी लावणार होते ते अजून लागलेली नाहीये सर. आणि मग त्याच्यात त्यांना जर 2017 वाल्यांना जर 5 वर्ष लागत असतील, तर मग आमची जी भरती आहे ती आणखीन 5 वर्ष चालणार का? हा माझा प्रश्न आहे. आणि जर आम्ही नाही बोललो तर आमच्या बाजूने बोलणारा ऍक्शन घेणारा कोणीच नाहीये. नाही, खरोखर तुमच्या धाडसाचं कौतुक आहे. आणि तुम्ही हा जो मुद्दा मांडलेला आहे तो तुमच्या एकट्यापुरता नाहीये, सगळ्याच इच्छुक शिक्षक उमेदवारांचा जो प्रश्न आहे तो या निमित्तानं तुम्ही मांडलेला आहे. घरामध्ये तर तुम्ही सगळ्यात मोठे आहात, कोण कोण आहेत ते पण एकदा थोडक्यात सांगा जरा. म्हणजे घरामध्ये आई वडील आणि माझी लहान बहीण बीसीएस करते आणि भाऊ आहे छोटा 10वीला आहे तो सध्या. आणि मी आहे सर मोठी घरामध्ये, आणि सध्या मी जॉब करते. बर, पण आता पुढे जाऊन काय नेमकं स्वप्न आहे आणि कधीपर्यंत आता हे सगळं पूर्ण होईल? कारण सगळा महाराष्ट्र म्हणजे जे इच्छुक शिक्षक आहेत ते कधीपासून वाट बघतायत. म्हणजे 2017ला शेवटची भरती झालेली होती, ती पण अपुरी झालेली होती. 4,500-8,000 काहीतरी 5,000 पदं जी आहेत ती भरली गेलेली होती. त्याच्यानंतर कुठलीही भरती झालेली नाहीये. अशा वेळी तुम्ही तुमचं स्वप्न शिक्षक म्हणून कसं बघताय आणि ते पूर्ण होईल याचं काही पुढे तुम्हाला चित्र दिसतंय का? सर आता मला असं वाटते की लवकरात लवकर 55,000 एकाच टप्प्यात शिक्षक भरती झालीच पाहिजे. आमची एवढीच मागणी आहे. आणि जे पुण्याला आंदोलन सुरू आहे सर, अन्नत्याग उपोषण करत आहेत, त्याच्याकडे थोडस प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळवून दिला पाहिजे, बस. बाकी काहीच मागणी नाही. तर या होत्या कोमलताई. कोमलताई गेल्या त्यांनी सांगितलं की 2020 पासून त्यांची म्हणजे बीएड झाली आणि तेव्हापासून तयारी करतायत, अजून भरती होत नाही. म्हणून त्यांनी मंत्र्यांना एक साधा प्रश्न विचारला होता, ज्या प्रश्नानं मंत्री महोदयांचा पारा खवळला आणि त्यांनी अशा पद्धतीनं त्यांना अपात्रतेची धमकी जी आहे ती दिली. विचार करण्यासारखा प्रश्न आहे की ज्या मंत्र्यांवरती खरं तर पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन केलं म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये अपात्रतेच्या कारवाईची टांगती तलवार आहे, तेच मंत्री महोदय अशा पद्धतीनं भावी शिक्षकांना, इच्छुक उमेदवारांना धमकी देत आहेत. प्रश्न विचारणं हा एवढा मोठा गुन्हा महाराष्ट्रामध्ये होऊन बसलेला आहे का? हा सुद्धा प्रश्न या निमित्तानं विचारण्याची वेळ आलेली आहे. ज्या मुलीनं शिक्षण मंत्र्यांना हे प्रश्न विचारले होते तिची नेमकी काय प्रतिक्रिया आहे, काय भूमिका आहे या सगळ्यावरची हे आपण आता ऐकलं. पण या सगळ्या व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षक भरतीबद्दल जी विधान मंत्री महोदय करतायत ती मात्र अशा पद्धतीनं धादांतपणे दिशाभूल करणारी आहेत. म्हणजे
परीक्षा तर घेऊन टाकलेली आहे, पण त्याच्या पुढची कुठलीच प्रोसेस इतक्या महिन्यांपासून झालेली नाहीये आणि त्याच्याबद्दल प्रश्न विचारले की मंत्र्यांना राग येतोय, डिस्क्वालिफिकेशनची धमकी ते थेट या उमेदवारांना देत आहेत. आता विधान परिषदेमध्ये अगदी जुलै महिन्यामध्ये याच शिक्षण मंत्र्यांनी काय म्हटलेलं होतं आणि काय टाइमलाईन दिली होती ते आधी ऐका. भरतीच्या प्रक्रियेमध्ये सर्वप्रथम आपल्याला आपलं रोस्टर चेक करायला लागतं, बिंदू नामावली निश्चित करायला लागते. ही प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झाली. ह्या संदर्भातल्या जवळजवळ 4 मीटिंग या घेण्यात आल्या की लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी म्हणून. आणि त्याच्यानंतर आता आम्ही आमचं शेड्यूल जाहीर केलेलं आहे. त्याप्रमाणे जिल्हा परिषदेने आपली बिंदू नामावली कायम करून पोर्टलवर जी जाहिरात द्यायला लागते, या जाहिरातीसाठी 15/8 ते 31/8 मध्ये ही जाहिरात प्रसिद्ध होईल. त्यानंतर प्राधान्य द्यायला लागतं प्रत्येक उमेदवाराने. हे प्राधान्य द्यायला त्यांना 1/9 ते 15/9 हे मुदत दिलेली आहे. आणि मग गुणवत्ता यादी ही 10/10 ला प्रसिद्ध होईल. 11 ते 21 मध्ये त्यांना नेमणुका देण्यात येतील आणि त्यांचं जिल्ह्याच्या स्तरावर काउन्सिलिंग करायला लागतं. तर हे काउन्सिलिंग हे 21/10 ते 24/10 मध्ये होईल. ऐकलत तुम्ही? म्हणजे हा सगळा कार्यक्रम खरं तर आतापर्यंत सरकारच्याच आश्वासनानुसार आणि सभागृहात दिलेल्या माहितीनुसार पूर्ण व्हायला पाहिजे होता. पण सभागृहात सांगितलेल्या या उत्तराप्रमाणे सरकारनं अद्यापही कारवाई केलेली नाहीये आणि त्यामुळं या मुलीवरती अशी वेळ आली की तिला मंत्री दिसल्यानंतर आपली व्यथा मांडावीशी वाटली, पण जेव्हा ती प्रश्न विचारू लागली तेव्हा तिच्या प्रश्नांचं उत्तर नसल्यामुळं कदाचित मंत्री महोदय तिच्यावरती भडकले आणि अशा पद्धतीनं तिला डिस्क्वालिफिकेशनची धमकी देऊ लागले. विचार करा, एकीकडे सुप्रीम कोर्ट डिस्क्वालिफिकेशन बद्दल महाराष्ट्रातल्या या 16 आमदारांचं प्रकरण विधानसभा अध्यक्षांच्याकडे देऊन मोकळं झालेलं आहे. त्याचं नेमकं काय होणार याची प्रतीक्षा सगळ्या महाराष्ट्राला आहे. पण या डिस्क्वालिफिकेशनला अजिबातही भीक न घालणारे मंत्री महोदय आपल्याच खात्यातल्या भावी नोकरांना किंवा भावी शिक्षकांना अशा पद्धतीनं डिस्क्वालिफिकेशनची धमकी मात्र देऊ लागले. लक्षात आलं तुमच्या की किती धादांतपणे आणि कशा बेमालूम पद्धतीनं ही सगळी बनवाबनवी जी आहे ती या सगळ्या प्रकरणात केली जाते. हा राग, त्या मुलीची व्यथा तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठीचा हा प्रयत्न होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुमच्या काही कमेंट्स असतील, सजेशन असतील तर त्या आवर्जून कळवा. हा व्हिडिओ, हे चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यास देखील मदत करा. सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन पण दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचत राहतील. धन्यवाद.